कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. डॉग शेल्टर उभारणीसाठी बापट कॅम्प, फालसवडे आणि पोईखडेतील जागांचा पर्याय विचाराधीन असून अंतिम निर्णयासाठी आमदारांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे. महापौरांनी या बैठकीत डॉग शेल्टरचे आराखडे तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील बंद पथदिव्यांच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. पूर्वीची EESL कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी शासनाकडे विशेष परवानगी मागण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत CSR निधीतून LED पथदिवे उपलब्ध करून बसवण्याचं निश्चित करण्यात आले. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना दरवर्षी सुमारे 350 ते 400 कोटी रुपयांचा खर्च अत्यावश्यक सेवांवर होत असल्याचं सांगितलं. त्यांनी उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असल्यानं चालू आर्थिक वर्षात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वास व्यक्त केला. बैठकीत गटनेते आणि सदस्यांनी जनरल बजेटमधील निधी वाटपाबाबत आपली मतं मांडली. काही सदस्यांनी प्रभागनिहाय समान निधी मिळावा तर काहींनी उत्पन्नाशी सुसंगत वाटप व्हावं अशी मागणी केली. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महापौर रुपाराणी निकम यांनी जनरल बजेटमधील निधी प्राधान्यानं ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी वापरण्याचं सूचित केलं. त्यांनी रस्त्यांची कामं शासनाच्या निधीतून करण्यावर भर देण्याचं स्पष्ट केलं. सदस्यांनी सुचवलेल्या विकास कामांची यादी प्रशासनाकडून तयार करून महापौरांकडे सादर करून त्यावर संयुक्त निर्णयानंतर निधी वितरणाबाबत अंतिम कार्यवाही केली जाईल असं या बैठकीत निश्चित करण्यात आलं. बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.